नमस्कार. माझं नाव अण्णासाहेब गुंड. राहणार सुरगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. जमीन माफिया या अंतर्गत बोललं तर काय हरकत नाही. कारण काही गावातल्या लोकांनी शेजाऱ्याने, आमच्या बाजू शेजाऱ्याने, या भावकी म्हणा, शेजारी म्हणा, या भूमाफिया म्हणा, काही फरक पडत नाही. ही एकच आहे. एकत्रीकरण योजना आणि फाळणीबारा दुरुस्ती ह्यांच्या नावाखाली कमीत कमी 7.5 ते 7 एकर जमीन हडप केली म्हणजे आपल्या घशात घातली. आज ते धोरण असं आहे की सर्वे नंबर 20 पोटीचा नंबर 6 क्षेत्र 29 आर. पण आम्हाला ते लागलंच नाही. अख्खा सर्वे नंबर गायब करून टाकला. याचा विस्तार तुम्हाला सांगेन नंतर त्याचं कसं झालं. सर्वे नंबर 8 सर्वे नंबर 20 सबमिटला सर्वे नंबर 20 पोटीचा नंबर 8 हा बी आमचा आहे. त्याचे पूर्ण पुरावे माझ्याकडे आहेत. क्षेत्र आहे 12 गुंठे, पण सध्या चालू क्षेत्रावर 81 गुंठे दुसऱ्याच्या नावावर दाखवत आहे. क्षेत्र एक साईडला, त्याचा नकाशा एक साईडला आणि दाखवते दुसऱ्या साईडला. म्हणजे जाणून बुजून, म्हणजे आम्ही त्यावेळेस घरी गावात नव्हतो. आमचं काय घरेलू प्रॉब्लेम होता, दवाखान्याचा इश्यू होता, त्या अंतर्गत ते झालेलं आहे. सर्वे नंबर 21 मध्ये आमची 48 गुंठे क्षेत्र हडप केले. 48 गुंठे. आता एकत्रीकरण फाळणीबारा दुरुस्ती म्हणावं, तर फाळणीबारा आमच्या आजोबाच्या नावावर आहे. फाळणीबारा फेर आजोबाच्या नावावर आहे. आणि एकत्रीकरण म्हणावं तर एकत्रीकरणाच्या अगोदर यांच्या नावावर आहे. कसं लागलं त्यात हे नाही. विचारणा केली असता आम्ही खरेदी केलं म्हणतो. खरेदी केलं तर अख्ख्या तहसीलमध्ये यांचा फेर निघत नाही, खरेदी निघत नाही. ते क्षेत्र लागलंय गट नंबर 42-43ला. गट नंबर 42ला 31 गुंठे, 43ला 14 गुंठे. कसं लागलं, कशा अंतर्गत लागलं, याचा काही पुरावा नाही. सर्वे नंबर 31 मध्ये 3 एकर जमीन फाळणीबारात आहे का एकत्रीकरणात आहे. तर फाळणीबारात मध्ये 3 एकर जमीन, एकत्रीकरणात फाळणीबारामध्ये 3 एकर जमीन जाते. 3 एकर जमीन 53ला लागली. गट नंबर 53ला लागली. सर्वे नंबर 32 मध्ये 1 हेक्टर 93 जमीन आमची. आम्हाला दाखवते 1 हेक्टर 16 आर. 30 आर 31 आर आमचीच 32ची काढून 31ला लावली. सर्वे नंबर 31ला लावली. हे कसे अधिकार आहेत, काय अंतर्गत केले समजायला मार्ग नाही. 48 गुंठे 45ला लावली. गट नंबर 45ला 48 गुंठे लावली. आता ते त्यांचा काही कागदपत्र तपासणी केली असता एकत्रीकरणाच्या फाळणीबारामध्ये खाते क्रमांक म्हणजे आता जो गट नंबर 53 आहे त्याची जमीन याच्यामध्ये फाळणीबारामध्ये, नंतर एकत्रीकरणात त्याची जमीन कुठे गेली माहीत नाही, आमची जमीन त्याला लागली. म्हणजे खालोखाल हे झालेला सगळं काळाबाजार आहे आणि फ्रॉड केलेलं आहे लोकांनी. त्याचा विस्तार तुम्हाला एक उल्लेख करून सांगतो. काही लोकांना समजेल. आता मी जे बोलतोय, ज्यांनी खाल्लं त्याला समजतेच मी बोललोय, कारण चालू आहे. माझी उस्मानाबादमध्ये दाखल करण्यात आलं की बाबा माझी अशी जमीन तफावत आढळून येत आहे. पण अधिकारी बी लोक असे काय बघत नाहीत की काय तफावत आहे काय. आता 21 मध्ये जर बघायला गेलं तर तो फाळणीबारा बी नाही आणि एकत्रीकरण बी नाही आहे. ह्या लोकांना दिसून येत नाही. त्यांनी काय केलं, आपला बोजा काढल्या, गळ्यातला हार काढून दुसऱ्या जगात घातले की तुम्ही औरंगाबादला जावा आणि तिथे दुरुस्ती करून घ्या.
ते बी ठीक आहे. औरंगाबादला दाखल. माझं मनाचं एवढं तात्पर्य होतं की जे आहे ते तर मी तर घेणारच आहे. जर तुम्हाला उस्मानाबादमध्ये जेव्हा दाखल झालं तर त्यावेळेस एकही विरोध पार्टी समोर आलेली नाही. त्यांना सांगितलं एकाचे पुरावे दाखल करा, एकाचे पुरावे कुठून दाखल केले नाही. कारण नाहीच, कुठून दाखल करणार त्यांनी? चोरी केलेला माल आहे, कुठून काय करणार आहे? काय हरकत नाही. सगळं एक टोटल तुम्हाला विस्तारित सांगतो. आता ज्याला माहीत नाही, गावातल्या ज्या लोकांना माहीत नाही की बाबा ह्यानी कसं हाणलं, कसं केलं, माहीत नाही, तुम्हाला विस्तारित सांगतो या लोकांनी कसं केलं. असा व्हिडिओ मोठा होत आहे, एक एक पार्ट वेगवेगळे बनवून सांगतो. या लोकांनी चोरी कशी केली, कुठल्या अंतर्गत केली. आज मला म्हणजे तुमचा 7/12 दाखवा. आता 45 मधून रेल्वे गेलेली आहे, त्यांनी म्हणतात आता तुमचा 7/12 दाखवा. जुन्या 7/12वर आहे ना, तुम्ही कशी चोरी केली ते बी माझ्याकडे आहे, कारण त्यांचे पैसे मी अडवलेत रेल्वेचे. मग त्यांनी म्हणते की तुमचा 7/12 दाखवा, आम्ही तुम्हाला द्याल. ते 7/12 नाही, पूर्ण दुरुस्ती करून घेतो. आणि आता गट नंबर 45 म्हणा, 53 म्हणा, 41 म्हणा, 42 म्हणा, काही म्हणा, या सगळ्यांना दाखल तर केलेलं आहे. निकाल झाल्यावर बघू. निकाल झाल्यानंतर निकाल तर माझ्याकडनं 100% आहे. निकाल झाला, तुम्ही आजपर्यंत जे खाल्लेलं आहे ना त्याचं उत्पादन दावा बी लावणार आहे. मग तुम्ही मला मारण्याच्या धमक्या द्या किंवा सुपाऱ्या द्या, काही फरक पडत नाही. आजपर्यंत तुम्ही तेच केले. सुपारी द्यायचं, फोनवर फोन करून धमकी द्यायचं, मारण्याचं धमकी द्यायचं. तयारी आहे तयारी. पण माझी जमीन मी घेतल्याशिवाय तुम्हाला नाही सोडणार. मी माझी जमीन घेऊन दाखवतो तुमच्या समोरच, ते बी कायद्याने, बेकायदेशीर नाही.